MPSC पेपर फुटी प्रकरणामध्ये 6 जणांना अटक झाली आणि त्यानंतर यामधली पॉलिटिकल कनेक्शन देखील समोर येताना आपल्याला आता दिसू लागलेलं आहे। याच अनुषंगानं सुरुवातीला जर कोणी प्रामुख्याने आवाज उठवला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी आवाज उठवला होता। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, खरं तर सुरुवातीपासूनच तुम्ही असतील, रोहित पवार असतील, या विषयावर बोलत होता आणि सातत्यानं हे म्हणत होता की MPSCचा पेपर फुटलेला आहे, मात्र MPSCने सगळं नाकारलं होतं। नाही, असं आहे की आता दूध का दूध पाणी का पाणी झालं। MPSC नाकारणारच ना, कारण याचे पाळमुळे MPSC ते पेपरचा फोडेचा जो मेन डिस्ट्रीब्युटर आहे हा MPSCत बसलेला आहे। आता जी अटक झाली ती दलालाला अटक झालेली आहे आणि ग्राहकांना अटक झाली, पण मेन म्होरक्या जो याचा मास्टर माइंड हा MPSCत ठाण मांडून बसला ना नागासारखा। विद्यार्थ्याचं भविष्य हे भ्रष्टाचारी लोकांच्या हातात या सरकारनं दिलं, याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती आहे महाराष्ट्रातली? कोण आहे तो व्यक्ती ज्याच्या अनुषंगाने तुम्ही बोलताय आणि पोलीस तपासामध्ये तुम्ही देखील माहिती घेतली, काय तुमच्यापर्यंत अपडेट? असं आहे की ज्या गाडवेनला आता अटक केलं, तुम्ही बघा त्या गाडवेचं पॉलिटिकल कनेक्शन कुणासोबत आहे? आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार ह्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्ती आहेत ना। आता तिथल्या पुण्याच्या महापौरांचे देखील ते काम सांभाळत होते, ही माहिती आहे, आणि त्यांच्या मार्फत हे रॅकेट पुढे गेलंय अशी देखील चर्चा जोरात आहे। कारण ज्या वेळेला त्या गाडवेंच्या बायको मिसेसचं मेरिटमध्ये आलं म्हणून मी ट्विट केलं, त्यावेळेला त्या गाडवेंचा मला फोन आला, माझ्या काही मित्रांच्या मार्फत, काही पदाधिकाऱ्याच्या मार्फत, 4-5 वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत मला फोन आले आणि माझं नाव घेऊ नका प्लीज, तुम्ही माझे फोटो भाजपाच्या मुख्यमंत्र्यासोबत किंवा इतर लोकांच्यासोबत आमच्या मिसेसचे फोटो ट्विट करू नका असं मला सांगितलं, आणि मला ट्विट डिलीट करा ही सुरुवातीला विनंती केली। मी म्हणलं हे ट्विट डिलीट होणार नाही, जे खरं आहे तुम्ही चौकशीला सामोरे जावा, तुम्हाला एवढी घाबरायची काय गरज आहे? आणि ज्या मित्रांच्याकडनं मला फोन आला त्या मित्रांनी फोन ठेवल्यावर मी त्याला सांगितलं की बॉस 100% हा त्याच्यात इन्व्हॉल्व आहे, कारण जो कर नाही त्याला डर कशाला, तो एवढा घाबरला आहे म्हणजे दाल में कुछ काला आहे। आणि मुळात हे प्रकरण दिसतं तेवढं वरवर एवढं सोपं नाही आहे। हा एकच पेपर फुटलेला नाही आहे MPSCचा, अनेक पेपर फुटलेत। फक्त ऋतुजा पाटील हिचा चॅट व्हायरल झाला आणि ते व्हायरल झालेला चॅट हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी बघितला। त्याच्यामुळे या सरकारची इच्छा होती दाबायची, कारण या सरकारचे अनेक अभिमन्यू ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि त्या अभिमन्यूला वाचवायचं सगळ्या चक्रव्यूहात अडकलेल्या सरकारच्या, म्हणून हे सगळा प्रयत्न त्यांचा चालू होता। एका गंभीर आरोप करताय, मुख्यमंत्र्यांचे एकेकाळचे CVS सहाय्यक आणि आमदार यांच्यावर थेट आरोप करताय, तुमच्याकडे पुरावे आहेत का त्याचे? असं आहे की सरकारच्या आता ज्यांना अटक केलंय ते गाडवे कुणाच्या जवळचे आहेत? कुणाच्या जवळचे आहेत? माझ्या जवळचे आहेत का? ते कुणाचं PA म्हणून काम बघितलं त्यांनी? हे मला एकट्याला नाही हो, सगळ्यांना माहिती आहे ना त्यांनी कुणाचं PA म्हणून काम बघितलं। आणि मग सरकार MPSCचा सारखा एवढा मोठा पेपर फुटलेला असताना 45,000 विद्यार्थी ज्या परीक्षेत बसले त्यांच्या भविष्याचा सौदा केला हो, सौदा। हे काय सोपी गोष्ट नाही। अनेक विद्यार्थ्याचे आणि पालकांचे आम्हाला फोन आले, त्यावेळेला ते रडत होते आणि आम्ही एवढ्या मेरिटमध्ये कमी मार्क आम्हाला मिळू शकत नाही हे आत्मविश्वासानं सांगत होते। त्यांचा जो आत्मविश्वास आहे, त्यांच्या जे डोळ्यात जे पाणी होतं ना ते सगळं सांगून जात होतं। आणि हे एवढा वेळ ही परीक्षा रद्द करायला का लागला? म्हणजे याच्यात कुणीतरी मोठे अभिमन्यू आहेत ना ह्या चक्रव्यूहात अडकलेले। केवळ एखाद्या सोबत फोटो असणं म्हणजे तो व्यक्ती दोषी आहे असं म्हणणं योग्य वाटतं का? कारण त्याच व्यक्तीवर ज्याच्या तुम्ही आरोप करतायत त्या व्यक्तीचे अनेक फोटो शरद पवारांना देखील सोबत व्हायरल झालेले आहेत, जयंत पाटलांसोबतचे व्हायरल झाले। असं आहे की कुणाच्या सोबत फोटो असला म्हणून तो दोषी आहे असं एवढा अपरिपक्व राजकारण आम्ही करणार नाही। पण ज्याचे फोटो भाजपाच्या नेत्यांसोबत आहेत त्याला डायरेक्ट मुख्यमंत्र्याचा ॲक्सेस भेटतो, रील करून तो माणूस मुख्यमंत्र्यांना भेटतो सगळ्या टीमसोबत। त्या माणसाला, मुख्यमंत्र्याला मी भेटू शकतो, तुम्ही भेटू शकता सहज, अनेक आमदाराला भेटता येत नाही, मग तो माणूस काहीतरी विशेष कॅटेगरीतला असेल ना, आणि त्याच्याच बायकोला पेपर मिळाला कसा? त्याची चौकशी झाली पाहिजे ना। मग आम्ही म्हणतोय ना की शोधाना ह्या चक्रव्यूहातला अभिमन्यू, तो दाखवा महाराष्ट्राला। ह्या दलालांच्या खर्चावर कारवाई नाही, याचा मुख्य म्होरक्या पाहिजे। आणि जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही ना, सरकारने पहिल्या दिवशी अध्यक्ष आणि सचिवाला बडतर्फ करायला पाहिजे, बाजूला पदावून करायला पाहिजे। तुम्ही का ठेवलं MPSCत महेंद्र हरपाळकरला आणि त्या MPSCच्या अध्यक्षाला? कुणाच्या शिफारशीवर ते बसलेत याचा खुलासा व्हायला नको? हे कनेक्शन आहे MPSCचे अध्यक्ष, सचिव, शिफारस, गाडवेंच्याकडे पेपर, हे सगळं झांगडगुत्ता आहे, हा एकत्र आलेला आहे आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी आहे की त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावं तिथे त्या ठिकाणी येत आहेत,
तर त्यांनी पारदर्शक चौकशी करायसाठी पहिलं अध्यक्ष सचिवाला तातडीनं आजच्या आज बाजूला केलं पाहिजे, नाहीतर MPSCवर जो विश्वास आहे तो विश्वास विद्यार्थ्यांचा शून्य होईल आणि MPSC सारख्या संस्थेवरचा विश्वास कमी होणं हे महाराष्ट्राच्या हितासाठी नाही. का तुम्ही महाराष्ट्रातल्या पण जर मुख्यमंत्र्याला वाटत असेल की महाराष्ट्रातले पण युवक कॉक्रोचच आहेत, झुरळच आहेत, तर हे झुरळ तुमच्या जर चड्डीत शिरले ना तर तुमचा पायजामा काढून घ्यायला ह्या झुरळांना वेळ लागणार नाही. तुम्ही युवकांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्या भविष्याशी खेळू नका. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत राहतील हो, पण मेहनत करणारे, आता तुम्ही परीक्षा परत घेताय मान्य, पण ज्या मुलांनी रात्रंदिवस अभ्यास केला, त्यांचा वेळ गेला, त्यांचं कष्ट गेलं, त्यांचा पैसा गेला आणि त्यांचा गेलेला वेळ हा भरून येणार आहे. त्याची किंमत कोण मोजणार आहे? सरकार मोजणार आहे. मग जे याला दोषी आहेत हे खाली हे काय पेपर बनवणारे नाहीत, याची सुरुवात ही MPSC झाली पाहिजे. तिथं अध्यक्ष सचिवावर हात घातला तर त्यांना कोणी बसवलं, मग गाडवेकडे कसा पेपर गेला, हे सगळं कनेक्ट व्यवस्थित होईल. तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते पोलिसांना तुम्ही दिले का? तुम्ही त्यांची भेट घेतली का फक्त माध्यमातून आरोप? आम्ही जाहीर ट्विट केलेत आणि पोलिसांनी आम्हाला कधी चौकशीला बोलवलंच नाही आणि आम्ही पुरावे तर ट्विटच केले ना. आमच्याकडे जे आहेत, जे स्क्रीनशॉट आहेत, जे लागेबांधे, जे फोटो आहेत, ते आम्ही जाहीर ट्विट केलेत. पोलिसांना खरंच दबाव पोलिसांनी घेऊ नये आणि पारदर्शक चौकशी करावी, कारण उद्या चौकशी करणाऱ्याच्या मुलाच्या देखील भविष्याचा प्रश्न आहे. शेवटी काळ सोकावला नाही पाहिजे. MPSCत हे घटना जर घडली तर मला वाटतं विद्यार्थ्याचा ज्या दिवशी MPSC येऊन विश्वास उडेल ना त्या दिवशी या विद्यार्थ्याचं भविष्य हे अंधारात आहे. कारण विद्यार्थी हे उद्याच्या महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य आहे. त्यांच्या भविष्याशी खेळू नका, राजकारण करू नका. याच्यात कुणीही असला तरी त्याला पाठीशी मुख्यमंत्री घालणार नाहीत ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. शेवटचा प्रश्न, MMRDA संदर्भात देखील तुम्ही आवाज उठवलाय, काय नेमकं ते प्रकरण आहे आणि कुणावर तुमचा संशय आहे? MMRDA मध्ये 200 पैकी 200 मार्क मिळालेत. ज्यांना अगोदरच्या परीक्षेत 7.5 मार्क मिळाले 100 पैकी, अशा विद्यार्थ्यांना 200 पैकी 200 मार्क किती आहेत लोक? असे भरपूर लोक आहेत, पण मी एक 7-8 लोकांचे पुरावे माझ्याकडे आले, त्यांच्या परीक्षाचे सगळे स्क्रीनशॉट माझ्याकडे आले, ते मी ट्विट केले. म्हणजे 100 पैकी 7.5 मार्क घेणारा डायरेक्ट 200 पैकी 200 मार्क कसा घेतो याचा शोध MMRDAने लावून त्या इंजिनियरला सगळ्याला ट्रेनिंगला महाराष्ट्राने देशातल्याला पाठवावा की एवढी प्रगती कशी झाली. कोणी परीक्षा घेतली ती? MMRDAने घेतली. MMRDAने आता याचा खरं तर खुलासा केला पाहिजे, पण MMRDA आता चौकशी पण करायला तयार नाही. कारण काही अधिकाऱ्यांची पण मुलं आहेत, मोठ्या अधिकारी आहेत, त्यांच्या मुलांचा प्रगती अशी डायरेक्ट झाली 190, 194 मार्क आणि अगोदरच्या परीक्षेत त्यांना 15 मार्क, 20 मार्क, तिथून डायरेक्ट एवढ्या मोठी प्रगती झाली. तर त्या अधिकाऱ्याची मुलं आहेत, पण ते MMRDA त्याच्यावर बोलायला तयार नाही. कारण आता कसं आहे, ह्या सरकारच्या काळात तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. पैसा फेको आणि तमाशा देखो. तुम्ही पैसे फेका, अधिकारी व्हा. तुम्ही पैसे फेका, निवडणुका जिंका, आतापर्यंत होतं, पण आता पैसे फेका आणि अधिकारी व्हा. तुम्ही कष्ट करू नका, तुमच्याकडे हुशारी असायची काही गरज नाही. हा नवीन पायंडा ह्या खोके सरकारने आता पाडलेला आहे. धन्यवाद मेहबूबजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच या MPSCच्या प्रकरणामध्ये कोण कोण अभिमन्यू अडकलेला आहे त्याची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे. MPSCचे अध्यक्ष, तिथले सचिव यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी थेट मागणी मेहबूब शेख यांना ABP माझाशी बोलताना केली आहे. कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.